शिवसेनेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते। मागच्या काही वर्षापासून उद्धव ठाकरेंकडून सांगितलं जातं की मूळ पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, पण त्यावरती सुनावणी होत नव्हती। आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी। यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी असेल ती फॉलो होईल। या देशामध्ये संविधान आहे, संविधानाच्या अधीन राहून कायदे बनलेले आहेत। या कायद्याच्या अधीन राहून संबंधनीय न्यायालय आपला जो काही निर्णय आहे तो देईल ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ। सर, मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनामध्ये वाटीघाटी जे ते वाढताना दिसतंय। मुंबई भाजपला पाठिंबा मुंबईमध्ये देण्यासाठी शिवसेनेला नाशिकमध्ये वाटा मिळणार अशा कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे या लेवलवर काय कुठे बोलणं सुरू नाही, यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या काही वाटाघाटी होत नाही आहेत, कारण या काही वाटाघाटी करण्याचे हे विषय नाही आहेत। शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला सोयी सुविधा देणं, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवन सुकर करणं, महाराष्ट्राच्या जनतेचं ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो वाढवणं हे आमचं उद्देश आहे। कुठलंही सत्तेचं स्थान काबीज करणं हे आमचं उद्देश नाही, कारण आम्ही सत्तेचं स्थान काबीज करण्याकरता किंवा अधिकाराचं पद मिळवण्याकरता काम करत नाही। आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत सोयी सुविधा पोचवणं हे आमचं एकमेव उद्देश आहे आणि ते करण्याकरता जे जे करावं लागेल ते सर्व आम्ही करू। काल एक शिंदे येत्या 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। पक्ष शिवसेना भेटणार आहेत, नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणार आहे। काय वाटतं की मुंबई महापौरच्या संदर्भामध्ये किंवा इतर महापालिकेचे जे निकाल लागले त्याच्यावर पण दिल्लीमध्ये चर्चा होऊ शकते? नाही, एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि NDAचे एक फार महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यामुळे NDAचे महत्त्वाचे घटक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला ते वारंवार वेगवेगळ्या विषयांकरता भेटत असतात। आता नवीनच भारतीय जनता पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यांनी काल फोनवरूनही शुभेच्छा दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब नक्कीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाला भेटतील। भारतीय जनता पार्टीच्या